सोयर्या करी पाहुणे रूबरा सोयर्या करी पाहुणे रूबरा कांडी तो ठोमरा संतान लागी आणि तो डोंगरा संगा लागी काहीशी देखोने बदबदा मारी नाहीशी कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागी घोड्याची चाकरी गोड लागे फुले पाणी वेशेशी नेतसे उदंड फुले पाणी वेशेशी नेसते उदंड देऊळी खांड ब्राह्मणांशी देऊळी खांड ब्राह्मणासी पाहिलेच्या गोता आवडीने पोसी पाहिलेच्या गोता आवडीने पोसी माता पितयांशी दवडूने माता पितयासी दवडोनी गायीशी देखोने बदबदा मारी गायीशी कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची साखरी गोड लागे तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया यमपुरी भोगावया गायीशी देखोनी बदबदा मारी गायीशी कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची साखरी गोड लागे प्रस्तुत प्राप्त भटंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगातील देवळीकरांच्या प्रतिपणाने 322व्या क्रमांकाचा आपला अभंग आहे चालू आणि अभंगाचं जवळजवळ 4थं चरण आज चालू होणार आहे असं गृहीत धरा. देवळीची खांड ब्राह्मणांशी हे तुमच्या लक्षात आलं. अशा तत्वावरला ब्राह्मण जर आला घरला, मागे सांगितलं ना तुम्हाला एक दिवस पूर्ण ब्राह्मण कसा असावा. कोणला ब्राह्मण म्हणतात? ब्राह्मण जाती जन्मलेल्या माणसाला ब्राह्मण म्हणत नसतात. ही चुकीची कल्पना आहे. ते आपल्या परंपरेनं माली पाटलाचा पोरगा माली पाटील, पोलीस पाटलाचा पोरगा पोलीस पाटील ही म्हणण्याची वहिवाट आहे. किंवा पाटलाचा पोरगा पाटील. आपण पहिल्या पाटीलाला काहीतरी ते किंमत होती, एक पदवी होती आणि त्या पदवीधराचं ते काम पाटीलची. आता ती पाटीलची आहे का आपली? नाही. ती पाटीलची काही कोणता सन्मान नाही, मान नाही, काही नाही. पण पाटलाचं पोरगं पाटील म्हणायला होतं. त्याप्रमाणे ब्राह्मणाचं पोरगं ब्राह्मण म्हणायला होतं. पण ब्राह्मणाचं पोरगं ब्राह्मण कदापि होऊ शकत नाही. त्या तत्वात वागला पाहिजे. एखादा ब्राह्मण विद्वत्तेत कमी असला तरी चालेल, पण आचरण शुद्ध असलं. महाराजाचं बी असो का ब्राह्मणाचं असो, आचरण शुद्ध आहे तर तो मान्य आहे देवाला. आचरण शुद्ध नाही तर तो देवाला मान्य होऊ शकतच नाही. आणि विद्वत्ताही असावी आणि आचरणही असावं, मग दुधात साखर. पण काही बरेचसे ब्राह्मण फक्त त्यांना एखादा अभिषेक नीटनेटका करता येतो. काही तर नीटनेटका अभिषेक म्हणल्यापेक्षा 999ला अभिषेक सुद्धा नीट करता येतो. किती बोलायला तू बरोबर आहे? 999 अभिषेक करून घेणारे अज्ञान लोक म्हणून भागत आपल्याला कळत नाही हे काय म्हणायलाय काय नाही, कसा विधी असतोय, हे सगळा विधी माहीत नाही म्हणून ते त्यांचं चलतंय जमतंय आणि ते करतात. पण तसं नव्हे. असा त्याचा अर्थ आहे की 999ला ते येतही नाही. आणि एखादा आधारात असेल तर तो ती नीटनेटकं करतो असा आणि आचरण शुद्ध असतो. मग असा आचरण शुद्ध असेल, विद्वानही असेल. बरं काय, आचरण शुद्ध आहे, विद्वान आहे, आणि मग त्याची किंमत बघावी. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले काय, वर्णांमावी क्षत्रोचे अमर, स्वर्गजयांचे अग्रहार, मंत्रविद्येचे माहेर ब्राह्मण. अरे जे भूतलीचे देव, जे भूतलीचे देव तर तो अवतार सायव म्हणजे भूतलावरले देवच आहेत. कोण? ब्राह्मण. ज्ञानेश्वर महाराज म्हणले भूतलावरले देव आहेत. हो. वर्णांमध्ये क्षत्रोचे अमर. क्षत्रोचे अमर म्हणजे कळलं का? क्षत्रिय म्हणजे डोक्यावरलं पुन्हा आणखी मुकुटावर आहे छत्री. नुसता मुकुट आहे, पण मुकुटापेक्षा मान कशाला आहे? क्षत्रीला आहे, क्षत्रीला.
मग क्षत्र चामर इतकी पदवी श्रेष्ठ आहे. काय वर्णांमादी क्षत्र चामर, वर्ण नाम जाती क्षत्र चामर. स्वर्गदयांचे अग्रहार, स्वर्ग त्या ब्राह्मणांचा अग्रहार. अग्रहार म्हणजे त्यांना बक्षीस. स्वर्ग काय दिलाय त्यांना? बक्षीस दिलाय, अग्रहार दिलाय, बक्षीस दिलाय. काय काय मंत्रविद्येचे माहेर ब्राह्मण, मंत्रविद्येचे माहेर आहेत ब्राह्मण. असा ब्राह्मण बरं काय असेल तर त्याला देऊ नये खांड ब्राह्मणांची. अशा ब्राह्मणाला घरी आल्यावर खांड बी देत नाही. आणि गाईची दे कोणी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागे. बरोबर आहे. फुले पाणी वेशीशी नेतसे उदंड. तुकाराम महाराज हे म्हणतात की रांडला फुले पाणी नेते, घरी पाणी भरतंय, तिला खायला प्यायला सगळं करतंय. आणि एखादा असा विद्वान ब्राह्मण त्या जानवरांच्या लायकीत बसणारा ब्राह्मण जर घरला आला तर त्याला खांडू येत नाही एखाद्या सुपारीचं. त्याला लाज वाटायला पाहिजे. हे पामर माणूस आहे, पामर. असं कोणाचं म्हणणं आहे? तुकोबायांचं. म्हणून लक्षात ठेवा, देवाधीनम जगत सर्वम. सगळं जगत देवाच्या अधीन आहे. हे ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाचा नायक कोणीतरी एक आहे. आणि ते नायक ब्राह्मणांचा, या ब्रह्मांडाचं पालन पोषण करतो, सांभाळ करतो, जन्म देतो आधी ब्रह्मांडाला, पुन्हा सांभाळतोही आणि पुन्हा त्याचा संहारही करतो. असं त्रिविध पद्धतीनं तो परमात्मा, ब्रह्मांडाचा नायक ईश्वर या सगळ्या जगाचं काम करत असतो. असा देव बरं काय, त्याच्या अधीन आहे जगत. हे सगळं जगत आहे ना, ते जगत त्याच्या अधीन आहे. म्हणून देवाधीनम जगत सर्वम. देवाधीनम म्हणूनच देवाला भगवान म्हणतात. देवाला भगवान का म्हणतात? उत्पत्ती प्रलयम चैव भूतानां गतिं गतिं वेत्ती विद्यामविद्यांच स वाच्य भगवान येते. शास्त्रकार म्हणून लागले उत्पत्ती प्रलयम चैव. जगाची उत्पत्ती आणि प्रलय स्थिती ही सगळी त्याच्या हातात आहे. उत्पत्ती प्रलयम चैव हे दोन्ही गोष्टी त्याच्या हातात आहेत. त्याच्या पुढच्या दोन गोष्टी आणखी नाही येतात. 6 गोष्टी. बरं, उत्पत्ती प्रलयम चैव भूतानां गतिं अगतिं. तुम्ही आम्ही जन्माला कसे आणायचे आणि पुन्हा मेल्यावर कुठे नेऊन घालायचे, ते कोणाच्या हातात आहे? बरं काय नाना, जन्माला कुठे आणलं तुम्हाला घरी गावला, आता मेल्यावर कुठे घालतंय कोणाला? पाकिस्तानला घालतंय का, इराकला घालतंय का, कुठं कुठं घालतंय त्याच्या मनावर आहे. भारतात घातल्यावर कुत्र होऊन घातलं तरी बरं आहे, आणि दुसऱ्या देशात माणूस झाला तरी काय कामाचा आहे. हो, म्हणून तर भारत देशात जन्म मिळणं 33 कोटी देवानं सुद्धा श्रेष्ठ मानले. मग आता हे जन्म आपल्या हातात आहे का? नाही. उतावळाम गती मागती, गती अगती त्याच्या हातात आहे. बरोबर. आणि पुन्हा वेत्ती विद्यामविद्यांची, विद्या आणि अविद्या या दोनही शक्ती त्याच्या अंकित आहेत. म्हणजे एकंदरीत किती शक्य झाल्या? 6. लक्षात. उत्पत्ती प्रलय, भूताची गती अगती 4 झाल्या, आणि वेत्ती विद्या मग अविद्या, म्हणजे 6 शक्त्या त्याच्या हातात आहेत. सवाच्य भगवान इति, त्याला म्हणतात भगवान. स नाम तो, वाच्य म्हणजे म्हणतात भगवान इति, त्याला म्हणतात भगवान. कोणालाही भगवान म्हणता येत नाही. हो, हे लक्षात ठेवा. असा ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा, त्याच्या अंतर्मध्ये जगत आहे हे सगळं जगत. हो, म्हणून तर महिमनामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे ना. हो, बघा तुम्ही त्याचा अर्थ लाव. ते अर्थ करणं तर मुश्किल. पहिली गोष्ट तर नीट महिमनच येत नाही, आणि नीट महिमन शिवमहिमन आलं अभिषेक करायला तर अर्थ कोणी करून घेतला? अर्थ आमचे शास्त्री महाराज आहेत. म्हणून त्याच्यामध्ये बहुल देशे विश्वोत्पत्तो भवाय नमो नमः, प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः, जनसुखकृते सत्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः. काय प्रमर्षी पदे निसर्गुणे शिवाय नमो नमः. पुष्पदंत उवाच. पुष्पदंत म्हणू लागले की बघा काय म्हणले, जगाची उत्पत्ती करण्यात म्हणजे काही तर पहिल्या श्लोकात वर्णन येते बहुल रजेशे, रजोगुणाचा प्रबल उत्कर्ष करून, बहुल रजेशे रजोगुणाचा उत्कर्ष करून काय
बहुलरजसे विश्वोत्पत्तो, रजोगुणाचा उत्कर्ष करून विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्मदेवा. कोणला हे नमस्कार कोणला आहे? पुष्पदंताचा. त्याचं स्वरूप आहे ते. त्या शिवाचे 3 स्वरूप आहेत, मूळ, हर आणि भाऊ. भाऊ का म्हणजे त्या देवाला भाऊ? जगाची उत्पत्ती करते म्हणून भाऊ. जगाची उत्पत्ती करते म्हणून काय म्हणले? भाऊ. भाऊम भावानी चैतन्य मामी नाही का? महादेवाला भाऊ नाव आहे ना, का तोच महादेव ब्रह्मदेव रूपाने जगाची उत्पत्ती. बहुलरजसे विश्वोत्पत्तो भवाय नमो नमः. अशा भवाला म्हणजे ब्रह्मदेवाला मी नमस्कार करतो. प्रबल तमसे तत्संहारे म्हणजे तमोगुणाचा उत्कर्ष करून जगाचा संहार करणाऱ्या हरा. हरा इथं हर म्हणले म्हणजे हरण करणार आहे ना, म्हणून हर. अशा हराला म्हणजे महादेवाला माझा नमस्कार. हे दुसरा नमस्कार. तिसरा नमस्कार काय? जनसुख कृते सतोद्रिक्तो म्हणजे सतोगुणाचा उत्कर्ष करून जगाचं पालन पोषण करणाऱ्या, सुख देणाऱ्या मृडा, भरण पोषण करणाऱ्या विष्णू तुला मी नमस्कार. ब्रह्मदेवाला नमस्कार, महादेवाला नमस्कार, आता विष्णूला नमस्कार. 3 नमस्कार झाल्यावर चौथा नमस्कार केला त्याच्या परमपदाला. परमपद म्हणजे क्या वेगळा, या 3ही वेगळा. बरं, हे 3 कार्य ब्रह्म आहे. आणि कारण ब्रह्म याचं जे आहे तर ते कारण ब्रह्म जे मुख्य ईश्वर आहे ते शिव आहे, त्याला नमस्कार केला. त्याच्या पुढे निष्क्रिय गुणे म्हणजे ब्रह्मसी पदे, ब्रह्मसी पदावर परमपदावर आरूढ असणाऱ्या आणि निष्क्रिय गुणे रजोगुण तमोगुण विरहित असणाऱ्या शिवा तुला माझा नमस्कार. लक्षात आलं? ब्रह्मची पदे, निष्क्रिय गुणे, शिवाय नमो नमः. मग सगळं जग कोणाच्या अधीन आहे? ईश्वराच्या. देवाधीनम जगत सर्व. बरोबर मान्य करावं लागेल की नाही तुम्हाला? देवाच्या अधीन सगळं जगत आहे. पण ते जगत लक्षात आलं काय? म्हणून देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनंच दैवतम. जगत जरी देवाच्या अधीन असला तरी देव मंत्राच्या अधीन आहे. मंत्राच्या अधीन आहे. ते मंत्र ब्राह्मणो अधीनो, ते मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहे. म्हणून ब्राह्मणो देव नमोस्तुते. अशा ब्राह्मणाला मी नमस्कार करतो. अशा तत्वावरला ब्राह्मण जर घरला आला तर त्याला आदरातिथ्य करावं का नाही करावं? बसा बसा, देवा थोडं चहा प्या. तुम्हाला आमचं जमत नाही, तुम्ही आपल्या सोहळ्यात व्यवस्थित करा, त्याचे दर्शन घ्या. याचा शेवटी 10-5 रुपये द्यावे. लक्षात आलं? पण इथं पामर काय करतंय? फुले पाणी वेशेशी नेतसे उदर. त्या रांडाला फुले पाणी नेते, तिच्या घरी पाणी भरतय, सगळं सर्वस्व खुराव घालतय. आणि असा ब्राह्मण विद्वान आला, बिचारा देवाला अंतरमध्ये ठेवणारा, देवाला सुद्धा मूर्त रूपामध्ये आणणारा असा ब्राह्मण विद्वान आपल्या घरला आला तर त्याला खांडूक देऊ देत नाही. खांडूक हे कोण आहे? मग पामर माणूस आहे. असा पामर माणूस आहे तुकाराम महाराजच्या मधात. आणि एक लक्षात ठेवा, म्हणून ब्राह्मण जातीनं होत नाही, स्थितीनं होत असतो. मी काल त्याच्यावर दिवसभर बोललो. जातीनं ब्राह्मण होत नाही कधीच. लक्षात ठेवा, ब्राह्मणाचं पोरगं ब्राह्मण नाही होत. विद्वान असेल आणि ब्रह्मकर्म म्हणून एकच श्लोक सांगून तुम्हाला खंडित. तसे किती 13 अभंग म्हणून बहिणाबाईचे. ब्राह्मण कोण सिद्ध करायला जातवान ब्राह्मण कुलात जन्मलेल्या बहिणाबाई 13 अभंगानं सिद्ध करतात. या तत्वात बसल तो ब्राह्मण. कळलं? एक अभंगनाथांनी केला, या तत्वात बसल एकनाथ महाराज ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण. लक्षात आलं? त्याला ब्राह्मण म्हणावं. भगवान कृष्ण परमात्म्याने 9 गुण सांगितले, ते 9 गुण ज्याच्यात असतील तो ब्राह्मण. शमोदम तपस्सौख्यम शांतिराजवमेव च ज्ञान विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. आणि इतके गुण 9 असतील तर तो या 9 तत्वात असेल तर ब्राह्मण. असा ब्राह्मण घडला आल्यावर आदरतिथ्य तुम्ही करा, असं म्हणणं आहे. कोणाचं? तुकोबा आहे. तुकाराम महाराज मान देतात ते नाही असं नाही. हो, म्हणून जन्मना जाय के सुधरा. प्रत्येक माणूस जन्मतानी सुधरा असतो. संस्कार झाल्यावर उपनयन संस्कार प्रकार द्विज उच्चते, त्याला द्विज म्हणतात. उपनयन संस्कार झाल्यावर वेदपाठी भवे विप्रो, वेदाचं पठण केल्यावर तो कोण होतो? विप्र होतो. आणि ब्रह्मज्ञानाति ब्राह्मणा हा सर्वं खंडम ब्रह्म असा अनुभव ज्याला आला तर तो कोण झाला? मग ब्राह्मण.
असा ब्रह्मदान येतो ब्राह्मण शरण एका जनार्दन आणि ब्रह्मदान येतो ब्राह्मण. मग असा ब्राह्मण आल्यावर त्याची घरी पूजा करावी की न करावी. मग आता अशा तत्वावरला ब्राह्मण चोखामेळा नव्हता का महार. चोखामेळा महार संत आहे तरी ब्राह्मण नाही का आता या तत्वावर. रंगनाथ गुरुजी परभणीकर कोमटी होते ब्राह्मण नव्हते का. मग मोतीराम महाराज फळेकर ब्राह्मण नव्हते का. मग दादा महाराज जातवान ब्राह्मणही होते आणि संतही होते. म्हणजे या तत्वावर होते. दादाचं तर बोलायचंच नाही. दांडेकर मामा बंकर स्वामी राजपूत होते. बंकर स्वामी किंवा दोंडा महाराज देवकर दातवान ब्राह्मण होते आणि स्थिती नाही. असे विद्वान ब्राह्मण आपल्या घराला आल्यावर त्यांची आपण पूजा करावी जरूर. त्यांना बसायला उठणं अंतरून करणं आसन देणं त्यांची पाद्याधिक आर्याधिक पूजा करणं आणि हे तुम्ही केलं पाहिजे. आणि जर नाही केलं तर तुम्ही पामर पामर होतात. पहिली गोष्ट तर कोणताही भिकारी येडपट अतिथी घरला आला तर त्याची पूजा करून शास्त्रांनी सांगितलं. काहीच नाही त्याला कळत नाही कुठला आहे काय माहित नाही तो खाती काय का कोण आहे हे माहित नाही आणि दुपारच्या वेळा घडला तर तुम्ही या नाव जात गाव गोत विचारायचं नाही. कोण्या गावची कुठले काय गोत तुमचं खाती काय का ब्राह्मण काही घेणं देणं नाही. जेव्हा वैश्वदेव समय अतिथी आर्यान पुसावी या काय वैश्वदेव दुपारी करावं लागतो जेवण नाही. आणि खरं तर जेवायला परवानगी 12 शिवाय नाही महाराज. म्हणून कमीत कमी सोमवार तरी 12ला सोडावं लागतं. आपल्याला आधी जेवायची परवानगी नाही हो काय. पण आपल्याला ती सवय लागली. पहिलं उठलो की आंघोळ आंघोळ विकत नाही काही काही लोक उठणं तेच लगेच महाराज त्यांना जाऊन इकडून वागलं तिकडे आंघोळ करायची झालं लागली कष्टा घातला वाढ 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 पूजा आचारी करते का नाही की यांकडे वाचते का नाही की आतले गळपट लोक आहेत ते काय पहिलं गिळायचं बरं काय वाढू हे ना काहीतरी लाड करून बसलेस काहीतरी काय होत नाही रोग येत नाही. डॉक्टर जास्त वेळ घालता यायला आणि काय रोग येत नाही आणि उगाच आपलं. खरं तर नियमाप्रमाणे शास्त्राने सांगितले दुपारी 12 वाजायच्या नंतर जेवण. आणि म्हणूनच सोमवारासारखे व्रत आपण 12च्या अलीकडे सोडतोच का. परवानगीच नाही. वैश्वदेवानी करावं लागतो. वैश्वदेव केल्यावर बरं काय मग जेवायला परवानगी. म्हणून पहिल्या माता बहिणी वैश्वदेव कळू न कळू त्यांना करता येऊ न येऊ मंत्र म्हणता येऊ न येऊ पण बिचाऱ्या स्वयंपाक झाल्यावर चुलीत काहीतरी टाकीत होत्या. पहिल्या मावल्या आताच्या मावल्याचं काय काय टाकत्या त्या शेगडी टाकत्या काय गॅस मध्ये डोंगल्याच्या गॅस मध्ये टाकत्या काही म्हणायला गॅस तू बरं आला वा कसं काय बरं 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 झालं. दोंडी देवाचा मुलगा आहे गोंधळ उशीर झाला दादाला गेला उशीर झाला. मला वाटलं दादा इथं बाहेर बोलायचं निघणार ओम चोपडी का काय ती झाला पण आम्ही म्हणणार होतो ना दादा गेले काही विनोदाचा मागे जोडा आपलं काय बरं काय. वैश्वर्य दुपारी 12ला पहिल्या मावल्या चुलीत थोडं अन्न जे जे केले भात वरण भात आमटी काय जे केले त्या चुलीत टाकीत होत्या बरं का. रामेश्वर भाऊ तुमची आई टाकीत चिपट करत होते हा एवढं चिपट करायचं पहिलं भाजायचं ते टाकायचं नका मंत्र येऊ द्या ना नका विधी करू द्या हो पण भाव नका आहे विचारी. आता काय वैश्वदेव आलाय वाटाच्या माणसाचं काय वैश्वदेव नाही काय हेच देव झाली सगळ्याची लाभवर कसं सोडूच तसं नाही दुपारी. आणि त्या वैश्वदेव समयात अतिथी आला मग कोण्या जातीचा आहे का डोक्यात चांगला आहे का वाईट आहे का दारू पिणारा आहे का असं विचारच करायचा नाही. ते अतिथी देवरूप आहे असं समजून त्याला जीव घालायला काही पाप नाही. आणि इतकं जर धर्मशास्त्र असेल तर मग असा विद्वान ब्राह्मण घरला आल्यावर का जीव घालू नये त्याला किंवा का त्याचं आदरातिथ्य करू नये. आणि जर करीत नसेल तर पामर असं म्हणायचे कोणला. म्हणून अतिथीची सेवा केली पाहिजे अशी ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून देवलेली खांड ब्राह्मणांची अशा विद्वान ब्राह्मणाला एक खांडूक देऊ देत नाही तर ते पामर माणूस आहे पामर असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले. आता 4थ्या चरणाचा आपण विचार करणार तुझ्या म्हणलो होतो ना. 4थ्या चरणावर येऊ. बायलेच्या गोता आवडीने पुसी पामर काय बायलेच्या गोता
आवडीने पोसे. बायकोचं गणगोत म्हणलं कुठं ठेवून कुठं नाही. तेच झालंय आता. हा तसं ते सगळ्याच बायकोचे गणगोत बर काय किती लांब असू द्या, बायकोची माय तर सगळ्यात आवडीची. सगळ्यात आवडीची कोण बर काय ज्ञानदा काय बघा माया होतीचा वावर केला नाही का? सगळ्यात आवडीची वस्तू कोणती? बायकोची माय. तिच्या यमदाचा बाप, ती यमदाच्या मेवणा, आणि मग मेवण्या, आणि तिथून पुढे मेवण्याचे पोरण भलतात पसारा लांबला. कुठवर बी लांबवी त्याच्या लग्नाला याला त्याला हेर घेऊन जाते. तिच्या गणगोतात जातेत माणसं हो म्हणतात ते. हो जाते तो लय लांब लांब कुठवर मोठीचे माऊल भोकाळी उगच बघा काही सबंध नाही त्याचा अर्थ. हो काही इतक्या लांब गरज आहे हा उगच काही काढायचं कुठेही काही पळत राहायचं काय उपयोग आहे ते कवा विचारी पण नाहीत आपल्याला. तरी पण हिचं गणगोत आहे ना, हिचं गणगोत म्हणजे ह्याला काही किंमत कुत्र्याची नाही, किंमत तिलाच असते खरी. त्या गणगोताची किंमत ती गणगोताला वालेला असते. याला काहीच किंमत ही आपलं कुत्र गेलं तिथं नद्या. आणि हे माझा तिथं हे कसं आहे कोण्या मालका संग कुत्र आल्यावर पाहुण्याचं कुत्र त्याला कुठका टाकतंय का नाही माणूस होय. ठीक आहे साहेब, आपल्या संग पाहुण्याच्यात कुत्र जर गेलं तर ते पाहुणे कुत्र्याला भाकर टाकतील की नाही? मग तसं आपण आपल्या बायकोचं कोण आहे? कुत्र. मग त्या पाहुण्याच्यात गेल्यावर ते पाहुणे उलसा कुठका टाकते. पण खरी किंमत आहे का आपली? खरी किंमत नसते. त्याला आमच्या गणगोताला कोण विचारते? कुत्र. त्या बाईला विचारते. पण हे बाईलेच्या गोता आवडीनं पुष. बायकोचं गणगोत असलं की त्याला आवडीनं पोचतंय. आणि माता पित्यांशी दौडवली. माता पित्याला मी माय बापाला सांभाळीतच नाही. आणि आज कलियुगात मला वाटते 50% तर हे बघा कमीत कमी आहे का नाही? हा वर प्रमाण झाले, कमी प्रमाण नाही महाराज. हे प्रमाण जास्त वाढलंय आणि वरचीवर वाढायले. कोणामुळे वाढायले? या नंद्यामुळे वाढायले. जास्त प्रमाण वाढायले. हे त्याला कधीतरी आवड घातली पाहिजे. हे सगळं प्रमाण वाढून बसलंय. आणि मायबाप जन्म देणारे प्रत्येक ठिकाणी बघा कुठाही येत, दुःखी येते, कष्टी आहेत. हा त्यांची रवानगी उकांड्यावर कोणीतरी झाड वाड्यात कुठेतरी पडक्या ठिकाणी राहा तुम्ही दोघ जण तिथे. मग ते लांबून कुठ काढून द्यायचा आणि मिळेल ते खायचं. दुखायला सुखायला बोंबलत बसायचं नाही, तिकडच बोंबला. असं चालू आहे की नाही आता? घरोघर चाललेले, घरोघर महाराज. हो घरोघरी बघण्यात यायले. आणि हे उलट करायला आहे, पामट उलट करायला आहे. त्यांना सांभाळण्याचे आपल्याला घेणं देणं नाही. कोणला तेच का भावतो घेतले आपण कोणी महाराज. ज्या टायमाला तुम्ही म्हणले आजोळ होती आमची आता झाली तुमची, तुम्ही दान दिली ती वस्तू तिला दान घेतली, त्यावर तुमचा अधिकार संपला. त्या मुलीचं कर्तव्य तुमच्याकडे काही राहत नाही, तिला कर्तव्य तेच राहत असते. कोणतं? त्या घरचं. तुमच्या घरचं राहत नाही. गोत्र हे ते नाव वगैरे सगळं बदलत असते. तेच गोत्र नाव वगैरे तिकडे होत असते. मग तुमचा काय अधिकार राहिला नाही. मग मायबापावर बायकोच्या मायबापाचा आपला काय अर्थार्थी संबंध नाही संबंध. आपल्या मायबापाचा संबंध असतो. कारण काय त्याचे 3 पद्धतीने ऋण असतात. एक तर त्यांनी कमवून ठेवलेली इस्टेट असते, बरोबर, त्यांनी कमवून ठेवलेली इस्टेट असते. पुन्हा त्यांनी लहानाचं मोठं केलं. कोणी केलं लहानाचं मोठं? सासू-सासऱ्यानं का मायबापानं? मायबापानं. 2. आणि तिसरी गोष्ट हे शरीर, हाड, मांस, रक्त त्यांच्या रक्ताचं आहे ना. आईचं रक्त, पित्याचं रेत, हे पांचभौतिक शरीर त्यांच्या त्या तत्वापासून जन्मलं. आणि जडाचं कार्य जड, जडाचं कार्य जड. त्यांच्या जडदेहापासून हे जडदेह तयार झाला. चेतनाची उत्पत्ती शास्त्रात सांगितलेली. चेतन उत्पन्न होत नाही. चेतन कधी उत्पन्न होत नाही आणि कधी त्याच्यात काही बदल होत नाही आणि कधी ते नष्ट होत नाही. त्याचं नाव चेतन. आणि जडामध्ये सतत उत्पत्ती होते, पुन्हा बदल होतो आणि पुन्हा निधनही होतं.
त्याचं नाव अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते, निधन. किती विकार झाले? 6. हे 6 विकार या मडेचे. बरोबर आहे. अस्ति मी आहे, असणे. बरं काय? जायते जन्मत, वर्धते मोठं मोठं होतं, विपरिणमते बरं काय विकसनशील होतं, विपरिणमते विकसनशील होतं, विपरिणमते अपक्षयते पुन्हा लगेच क्षीण व्हायला. बघा आता 40 पस्तूर टवटव दिसते, 40 झाली लग्गे बदलते, डोळे कमी झाले, केस पांढरे व्हायला लागले. आता तर 12व्या वर्षी पांढरे थोडा शी येते. मला तर पोरग कसे दिसतच ना तर विपरिणमते नाही तर ते हे काय जाय ते वर्धते. कुठं वर्धते? लगेचच हे लगेच पांढरं व्हायले, क्षीयते व्हायले. क्षीयते म्हणजे नाच पावणे, वापस येणे, वापस मुरडण 40 वर्षानंतर येतं. नियमाप्रमाणे जुन्या काळात केस पांढरे होणे, कानाला ऐकू कमी येणे, डोळ्याला कमी दिसणे, हे सगळे विकार होतात या देहावर उमटतात. बरं, आणि शेवटी निधन, शेवटी मरणाच्या तोंडात जावं. मग हे सगळे विकार जडाचे का चेतनाचे? जडाचे. तुमचे विकार नाही आहेत, तुम्ही निर्विकार आहेत, तुम्ही चैतन्य रूप आहात. आणि हे सांगण्यासाठी एवढे शास्त्र येतं. एका जनार्दनी हुडा केला सर्व शास्त्राचा चुराडा. ही माया कळण्यासाठी सर्व शास्त्र चुराडा झाले, तरी लोकांच्या डोसक्यात आलं या मळ्यालाच मी म्हणायला लागले. आणि मी म्हणल्यामुळं नाचायला लागले, जन्मभरण पुन्हा फेऱ्यात पडायला लागले. कशामुळं? याला मी म्हणल्यामुळं. मीन माझं हे तरी मी नाही, याच्याहून मी वेगळा आहे. मी चैतन्य रूप आणि निर्विकार रूप. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्व मन मुक्ती बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असे आम्ही शिवस्वरूप आहोत. आम्हाला त्याची घेणं देणं नाही. पण हे मन जड आहे आणि जडाचं तादात्म्य घेऊन आपणही जड व्हायला लागलो. वास्तविक हे जड आहे आणि या जडामध्ये विकार पावते. हे जे अस्ति जायते वर्धते इत्यादी सगळे विकार त्या चेतनाच्या बाबतीत हे विकार जन्मत नाही. विपरिणमते अपक्षयते निधन आणि हेन तेन. मेला मेला मेला. कोण मेला? कोण मेला? देह मेला का त्याचा आत्मा मेला? देह मेला. आत्मा तर अमरच आहे. बरोबर आहे ना? अशी भावना ब्रह्मज्ञानातूनच तयार होते. आणि हे ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय हे पक्का भाव हे पक्का भाव करून घेणं म्हणजे जन्म मरणातून मुक्त होणे. आणि याच्यासाठी एवढे ग्रंथ अभ्यास करायचा आहे. ज्ञानेश्वरी, विचारसागर, वस्तुप्रभाकर, विचार चंद्रोदय हे सगळे ग्रंथ जे ऐकायचे ती मुक्त होण्यासाठी ऐकायचे ती नाही भाऊ. हे जडाचं तादात्म्य सोडून चेतन रूप आहोत आपण. आणि त्या चेतनाचं तादात्म्य म्हणायचंच नाही, ते तादात्म्य पहिलंच आहे. कळलं? अंतःकरण विशिष्ट जोपर्यंत तोपर्यंत तादात्म्य नाही. अंतःकरणाची विशिष्टता आणि त्या अंतःकरणाची विशिष्टता तुटली, अंतःकरण बाजूला झालं की आभास ब्रह्मरूप आहे. म्हणजे प्रतिबिंब बिंबरूप आहे. आभास कुठस्थ रूप आहे आणि कुठस्थ ब्रह्मरूप आहे. अशा बोधावर आपण द्यायला पाहिजे. मग आता हे मग असं जे चेतनाचा जन्म उत्पत्ती शास्त्रात सांगितलेली नाही, याची जन्म उत्पत्ती. मग हे सगळं जे मळ आहे, या मळ्याचे लेकर, त्या मळ्याच्या लेकराचा देह या मळ्याच्या मळ्यापासून झाला. म्हणजे आईबापापासून काय झाले? हे मळ झालं का चेतन झाले? म्हणून कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत याच्यावर लाक्षणिक अर्थ राहावा म्हणा महाराजायला. आहे ना ते अभंगात? कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत आहे ना. हे साथी आली वळंगाच्या रंगवून नाहीतरी संसारू जाईल रया. त्याच्यामध्ये कोणाचे मायबाप, त्या महाराजाला म्हणावं जरा कोणाचे विचारा. म्हणजे स्थूल देहाचे मायबाप, सूक्ष्म देहाचे मायबाप का कारण देहाचे मायबाप? कोणाचे मायबाप आहे? स्थूल देहाचे. हे कळायला पाहिजे ना महाराजाला का की स्थूल देहाचे मायबाप असतात. बरोबर आहे. त्याच्या हाडा मांसाच्या शरीरापासून हे हाडा मांसाचं शरीर म्हणून या हाडा मांसाच्या शरीराने यथा बरं काय मती यथा अवकाशाप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे त्यांची सेवा करणं गरजेचे. कोणाची? आई वडिलांची. हे कर्तव्य. हे कर्तव्य. कर्तव्यावर उपकार म्हणून नाही.
कोणी कोणावर उपकार व्यवहारामध्ये केलाय असं म्हणायचं नाही. एखादी माय बी म्हणती ना, म्हातार झाल्यावर जर पोरग कुशीना गेल्यावर ती माय कात होते आणि म्हणते आणि बरोबर शाप देते आणि ती म्हणते पुन्हा मेल्याला इतकं मी दूध पाजलं, लहानाचं मोठं केलं असं बोलते. बरं ठीक आहे, मग तिनं असं बोंबलू लागल्यावर खऱ्या शास्त्रज्ञान तिच्या जवळ यावं पंडितानं आणि तिला विचारावं, तू दूध त्याला पाजलंस ते कुठून आणलं होतं? कुठून आणलं होतं? होय, त्या लेकराला लहानपणी दूध पाजलं 6 महिन्याच्या, तिनं कुठून आणलं? गायीची उत्पत्ती वा वाढवी श्रीपती सवय दूध. वा वाचन पंडित आहे. त्याच्यावर काल म्हणून वरी संत हिरे पाहिजे ती. हे संत हिरा येणार बरं काय कोणी बाबा दुधाची उत्पत्ती तर वाढवी श्रीपती सवे जोडी. म्हणजे लेकराला मोठे केलं ते वाढविलं तर ते देवानच, आणि त्याच्याबरोबर दूध बी त्याला लागतंय पुन्हा जन्मल्या म्हणून त्यानंच दूध बी तयार केलं. म्हणजे दुधाला तयार करणारा कोण आहे? ईश्वर. आणि लेकराला तयार करणारा कोण आहे? मग त्या माईनं म्हणावं का त्याला मेलेला दूध पाजलं? तुला दिलं तर कायसाठी देवानं? काय आता ते सांभाळेल का न सांभाळेल ते तर त्याच्यापाशी राहिलं. तू काय म्हणायचंय? तू म्हणायची गरज काय? म्हणजे त्या बाईनं म्हणायची काय गरज आहे? सांभाळणं हे प्रारब्ध आहे. कोणाला सांभाळतात लेकरं, कोणाला उकरण्यावर टाकून देतात, ते आपलं दैव आहे का काय? तुमचं तुम्ही दैव मानणार की नाही मानणार? तुमचं दैव जड असल्यावर बंगई खाविणार नाही का गाबडे? बरोबर आहे की नाही? आणि तुमचं दैव खोल पडल्या कोकणात टाकते. बर काय दैवहीन माणसाला लहानपणीच लेकरं मरून जाते, तर म्हातारपणाला पाणी द्यायला कोणी नसते. आता ते करंट कपाळ असल्यावर काय करावं त्याला? ते दैवाचा खेळ आहे की नाही? ते हातात आहे का आपल्या? पण हे मी दूध पाजलं, मी लहानाचं मोठं केलं असं तुम्ही बोंबलायला का? ते कर्तव्यच आहे. लेकराला तुम्ही हाल दिलंय का तर त्याला लहानाचं मोठं करणं तुमचं कर्तव्य आहे. त्याला दूध पाजणं, त्याला गोमूत काढणं, हे करणं त्या माईचं कर्तव्य आहे. बाबाला शाळेत घालणं, देखभाल करणं, त्याला पैसे इकडून तिकडून आणून पुरविणं, शाळेचे पैसे, हे सगळ्या गोष्टी या कर्तव्यातून कराव्या मायबापानं. उपकार म्हणून काय देतात नाही. आता शास्त्र म्हणतंय आई वडिलांचे उपकार आहेत, आई वडिलांचे उपकार आहेत, हे लौकिकात बोलणं शास्त्राचं. खरा जर विचार केला तर उपकार ठरत, आणि उपकार म्हणल्यावर पुन्हा अपेक्षा करू नये सांभाळणे. मायबापानं उपकार केले शास्त्र म्हणतंय, पण उपकार नाही कर्तव्य केलं. काय केलं मायबापाने? नाही भाऊ खरं बोला, खरा शोध लावा. मग तुम्ही उपकार केले म्हणल्यावर शास्त्रात उपकाराचं वर्णन असं की घेतले नोसावे काहीशी नाही. काय आम्हाला आपण शेजाऱ्याला कोण्या माणसाला काही एखादी वस्तू आड्या पडल्यावर दिली तर त्याच्याकडून मिळण्याची परत अपेक्षा नसावी, सात्विक घरदान. हे झाला उपकार. हे काय झाला? त्याच्याकडून मला काही मिळावं ही अपेक्षाच न ठेवता त्याला काहीतरी सहाय्य करणं, हे काय झाला? कोणासंग दावा नाही. कोणी परका कुठेतरी जीप चालली आपली, कुठेतरी जीप चालली तर दुसऱ्याच्या धडकेनं रोडवर पडलं. कुठलं तरी माणूस, बरं कुठलं तरी माणूस, त्याचं आपलं घेणं देणं. आपल्या जीप नाही पडलं, ते कोणातरी जीपनं धडकलं पडलंय आणि मरण्याच्या स्थितीत आहे. अशाच माणसाला उचललं, ओळख नाही काय नाही, आणि नेऊन दवाखान्यात ऍडमिट केलं. आणि त्याच्या पुन्हा त्याचे खिशातले काही चिटुळ्या काढून दोन फिरून घर द्यायला त्यांना बोलून घेतलं. तवर पैसे 10,000 देतो, तुम्ही याला चांगलं लक्ष द्या. तेव्हा मला जे वाटले द्या नका या पैसे काही गरज नाही बघा, असं करून घरला आले. त्या परक्या माणसाकडून आपल्याला काय मिळावं ही अपेक्षा आहे का? आपल्याला नीट करील पुन्हा, किंवा आपण पडल्यावर सहाय्य करील अशी अपेक्षा असते का तिथं? हे झाला उपकार. हे झाला. आणि तुम्ही तुमच्या भावाला दवाखान्यात नेलं आणि ऍडमिट केलं, 10,000 खर्चिले, हे उपकार आहे का? कर्तव्य का? उद्या आपल्याला भाऊ सहाय्य करताय ना, अपेक्षा असते की नाही? म्हणणारे. आणि नसल्यास तर बोंबलत नाही तुम्ही. पुन्हा जर ते दवाखान्यात करी नाही, बघा महाराज मी ह्याला मरता वाचविल तर आता माझ्या लग्नाला आलं नाही कडू म्हणते की नाही? उपकार आहे का कर्तव्य केलंय?
वाण आहे वाण, हे दान नाही, हे काय वाण आहे. उपकार त्याला म्हणतात की त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही. हा, ते संत महात्मे उपकार करतात जगावर. आपल्याकडून कशाची अपेक्षा ज्ञानोबांना तुकोबांना काहीच नाही अपेक्षा. पण आपल्यासाठी एवढे ग्रंथ करून बरं काय हाडाचे काळ करून घासून घासून तुम्हाला शिकवायला लागले. मायबापाचे उपकार नाहीत, मायबापाने केलेलं कर्तव्य. आता ते कर्तव्य त्यांनी पार केलं, व्यवस्थित केलं, लहानाचं मोठं केलं, त्याला शहाणा करून सोडलं, त्याला बायको आणून काम संपलं. आता काम संपलं, मग त्यानं म्हातारपणला यांना सांभाळण्याचं काम आहे. हे त्याचं काय पुन्हा कर्तव्य का उपकार? तुम्ही सांगा. म्हणून शास्त्रामध्ये पित्र नाही घातल्यावर पाप लागते. तुमचे बापाचे पित्र नाही घातल्यावर पाप लागते. तुम्ही जिथेपर्यंत नाही पोचलो, नाही त्याला भाकर दिली तर पाप लागते. लक्षात आलं? पोचल्यावर पुण्य लागत नाही. मायबापाला पोचले ना, ले पुण्यवान आहे मी. काय केलं? मी मायबाप सांभाळले, हे पुण्य झालं. कर्तव्य केलं, याच्यात पुण्य काय? तुझ्या मायबापानं तुला लहानाचं मोठं केलं होतं म्हणून त्यांना तू सांभाळलं, याच्यात पुण्य काय? कसं कोणाला पुण्य मागतोस तू? कोणा देवाला? आणि ते विष्णू काय गेला का तुला पुण्य द्यायला? उर्दू आहे का ते? लहानपणी त्यानं सांभाळलं होतं म्हणून म्हातारपणा तू सांभाळायलास. उसनवारी घे, याच्यात पुण्य काय कोणाला मागणार तुम्ही? हा, शेजाऱ्याचा म्हातार आहे, त्याला कोणीच नाही आणि त्याचा आपला काही संबंध अर्थार्थी नाही. आणि ते म्हाताऱ्याला सांभाळणार कोणी नव्हतं म्हणून आपण त्याला घरात घेतलं, बाजूला झोपडी मस्त बांधून देऊन व्यवस्थित झोपड्यात ठेवून संध्याकाळ सकाळ भाकर देणं, हे करणं, दवाखान्यात नेणं, हे मरुस्तर केलं आणि त्याची मातीबी केली. मग काय झालं? पुण्य. मग पुण्य. मग देवाला तुम्ही पुण्य मागू शकता. नाही ते देव मनानच देते, सही करते, पुण्यवान आहे. मायबापाला सांभाळणार पुण्यवान कसा म्हणता? हा, एवढं ते पापी नाही. लक्षात आलं की नाही? सांभाळण्यात म्हणजे मायबाप सांभाळण्यात जितेपणे पुण्य होत नाही, पण नाही सांभाळले तर पाप लागल्याशिवाय. हा, आणि मेल्यावर पित्र घालावे लागतात. ते 2-3 पित्र जे शास्त्रात सांगितले, शास्त्राचे भेद पुष्कळ आहेत पित्राबद्दलचे. बरं, आमच्या धर्मशास्त्रामध्ये खूप खूप चिंतन पित्राबद्दल आलेले. बरं, हो, नवश्राद्धे, नवमिश्र श्राद्धे, पुराण श्राद्धे, हे खूप चिंतन धर्मसिंधू, निर्णय सिंधू, हे पंचांगाचे बाप ग्रंथ आहेत ते. आणि पंचांगवाल्याला तिथलंच प्रमाण द्यावा त्याला त्या राजेंद्रेकराला. आम्ही याच्या मागल शास्त्र आहे कोणतं? धर्मशास्त्र. आणि त्या धर्मशास्त्राचं प्रमाण धर्मसिंधूत असं सांगितलेलं आहे. कोणाला म्हणावं लागतं? हे त्याला म्हणावं लागतं. निर्णय सिंधूत तसं सांगितलं आहे, हे राजेंद्रेकराला हे म्हणावं लागतं. मग तिथलं प्रमाण घेतल्याशिवाय ह्याला ते निर्णय पक्का सांगता येत. आम्ही लबाड नाहीत बाबा, या असं त्या ग्रंथात आहे, तुम्ही तिथं जाऊन बघा. पंचांग करते काय? पंचांग करते काय? महाभारतून पुढे काय मागच्या शास्त्रकारांना म्हणावंच लागते. आणि त्या शास्त्राचा अभ्यास असेल तर पंचांग नीट करतं. लक्षात आलं की नाही? म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण 5 अंग आहेत त्या पंचांगात. आणि या 5 अंगाचा ज्याला ओतप्रोत अभ्यास आहे त्याला पंचांग कळते. इतरांना पंचांग कळत नाही. तसं तर तिथी मिती नामोशान कोण होतं? कोणालाही कळायला येतात. आता कोणी कोणाकडे जाय ना, कवा सुरू झाली हे कळायला द्यायला, कवा संपणार हे लाईनीवरी लेणार लोक झाले. तर म्हणून हे तर कोणालाही कळलं नामोशा पुन्हा, ते काही आवड नाही. पण खरं पंचांग कळत नाही महाराज. कळण्यासाठी ते तरी गणितच करावे लागतात. एक मग आमचं हे म्हणणं आहे की अशी जी काही पितरांचे भेद आहेत, एकंदरीत ते पित्र कसे घालावे, काय करावे, त्याची पूजा कशी करावी, हे सगळं विधिविधान, पिंड कसे पाळावे, हे सगळं. मग हे सगळं केलं आणि पित्राने घातले. बरं काय, तर पुण्य लागत. मला पुण्य लागलं म्हणून पित्रायला मोठे मोठे जेवण लोक करते, ते मला थोडं त्याचं दुःख. एवढं करावं. गंगापूजन वर्ष संपलं, ते पुण्यतिथीवर जे जेवण करायचे त्याच्यात पुण्याचा प्रश्न जास्त येतो. पण गावला लोकांना सांगताय त्याला राग येतो. तुम्हाला पुण्यच करायचं आहे का संपादन? तर मग कांड घ्या, रामायणातलं बारच घ्या. लक्षात आलं का? एखादा कोणता त्यातील पंगत घ्या, किंवा आळंदीला पंगत करा, पंढरीला पंगत करा, एखाद्या क्षेत्रावर, तीर्थावर, एखाद्या मठात पंगत करा. अनिष्काम
आणि ते पुण्य उत्पन्न होतं. बापाच्या पितरायचं पुण्य लागत नाही. डोंगरामध्ये महारायला 100-100 200-200 माणसं घरोघर पहिल्या काळात तोलजीव घालीत होते ते. आज महाल म्हणलं की आवतणे घरोघर. जेवणाऱ्याला कळत नव्हतं कोणाच्या जावतो. रोजच महाल. याचं नावच महालय नाही, त्याला येत नाही शब्द नीट. महालय हे शब्द महाल काय म्हणतात ते, आमचे महाल येतं असं म्हणतात ते. आणि महाळायला एवढं जेव किती बी जेव घातलं असतो तर ते पुण्यातलंही मोडत नाही. महाळायला एवढं जेव किती बी जेव घातलं असतो तर ते पुण्यातलंही मोडत नाही. हो, म्हणून ह्या भास्करात मला दुःख वाटतं. बायकोचं वर्ष श्राद्ध थाटाने केले आणि कांड सोडून द्यायला. मग ह्याला आणखीन परमार्थ कळाला का परमार्थ. त्याच्या बायकोच्या ह्याला तर मला कीर्तन नाही मला म्हणला बरं का चर्चात पुन्हा चापून बघतोय लो चॅप्टर आहे ते मला गावात करावं तर मोठं करावं असते. ते मला मठातच करतो. इथं काय करतो नाही, इथंच करतो. मला तुमचं प्रवचन फक्त काही नाही. त्याला मला प्रवचन केलं की गाय येणं नाही, वादक नाही, काय खर्च येत नाही. हे फुकट प्रवचन. मग बायकोच इतकं थाटानं करायला आहे आणि कांड कोण करायला की ते बोलायचंच नाही. तुम्ही सांगूच नका, हे फुटाण्याच्या गाव आहे. मग मला वाटते तुला पुण्य पाहिजे का बायकोचं श्राद्ध करणं कर्तव्य. हे कर्तव्य ना, करावं लागतं. श्राद्धादी करावं लागतं, करायचं नाही असं नाही बरं, ते करावं लागतं. हे काय झालं आणि कांड करणं रामायणाचं हे काय झालं समजून सांगितलं महाराज. हे आता पटलं. कधी आता काल मला एक जण नेम हट्टानं मागायला मिळालं. मला आळंदीला जायचे दादा. इथं कीर्तन झाल्यावर लगे आळंदीला जायचे. नाही हो माझ्या बापाचे पुण्याची तिला वरसाई करा वाटायली तुम्ही या. आता मना वाटायले बाबा हे करण्यापेक्षा वर्षा दुसरा नेम घे देवाचा आणि पुण्य संपादन कर. याच्यात पुण्य लागत नाही. एक पितर करी घालीत जा. वर्ष श्राद्धाला एक पितर करी घालीत जा. कर्तव्य करीत जा. कर्तव्याचं आणि पालन केलं पाहिजे. नाही कर्तव्य बापाचे पितर नाही घातले तुम्हाला म्हणाले की पाप लागल्याशिवाय हो वंशधुरा 4 पुत्र झाले. अरे बाबा पाप लागते पितर नाही घातलं. पण पितर घातल्यावर पुण्य लागत प्रवृत्ती वाक्य याच्यावर पुन्हा बोलले एका दिवशी. याच्यावर एका दिवशी बोललं प्रवृत्ती वाक्य असते. शास्त्रामध्ये 2 वाक्य, एक प्रवृत्ती वाक्य काय निवृत्ती वाक्य. हे प्रवृत्ती वाक्य असतात. त्याच्यावर विचार एकांता सांगितलं. पण आई वडिलांच्या सेवेमध्ये पुण्य नाही मिळत महाराज, पण कर्तव्य होतात. आणि त्या कर्तव्याचं नाही पालन केलं तर पाप लागल्याशिवाय राहत नाही. आणि सासू सासऱ्याला सांभाळण्यात पुण्य नाही आणि कर्तव्य बी नाही. आपला त्यांचा काय संबंध आहे सांगितलंय शास्त्रानं. ते मी पुन्हा सांगतो, आणखीन आक्षेप घेतालच. सासू सासरे माय बापासारखे आहेत असं शास्त्र म्हणलेलं आहे. लक्षात आले का. 5 बाप शास्त्रकारांना सांगितले. जनिताचे उपनीताचे यस्सुम विद्या प्रयश्यति अन्नदाता भयत्राता पंचेते पितर स्मृतः. हे 5 बाप आहे. जन्म देणारा एक बाप, उपनयन संस्कार करणारा आचार्य. तुम्हाला कालच म्हणू की गायत्री माता बटूची बटूरपुरी मंगलम. बटूची माय कोण गायत्री मंत्र आणि बाप कोण म्हणलो आचार्य. जनिताचे उपनीताचे उपनयन संस्कार करणारा एक बाप. यस्सुम विद्या प्रयश्यति त्या पोराला विद्यादान केलं आणि पंडित केला पोरला. शास्त्री बनविला कोणी एखाद्या गुरुनं विद्यादान करणारा गुरु. तो कोण झाला यस्सुम विद्या प्रयश्यति. 4था बाप आहे अन्नदाता. एखाद्या मामानं आपला मायबाप मरून गेले आणि मामाला लहानाचं मोठं केलं. पालन पोषण अन्न देऊन केलं, कपडे लत्ते घेऊन मोठं केलं. आपला मामा म्हणते किंवा मामा असो का चुलत मामा असो का त्याचा चुलत मामा असो, पण आपल्याला परक्यानं कोणीतरी अन्न देऊन सांभाळलं. तो कोण झाला आपला अन्नदाता बाप. आणि भयत्राता मरणांत भीती अंतकरणात निर्माण झाली होती. मी वाचतो की नाही की काय झालं असं तसं काही. त्या संकटातून याला बाहेर काढलं. अशा भीतीतून बाहेर काढलं, मरणातून बाहेर काढलं, मरणाच्या भीतीतून. तो कोण झाला हे 5 बाप शास्त्रात सांगितले पैकी. सांगतो ना ऐका आता. सांगतो आता. 5 माई शास्त्रानं सांगितल्या. किती माई 5 माई आहे. हो. राजपत्नीर गुरुपत्नीर मित्रपत्नीर तथैवच कांता माता सोमाताचे पंचेते पितर स्मृत मातर स्मृतः.
किती झाले? 5. कोणत्या कोणत्या? राजपत्नी. तुमच्या देशाचा कोण राजा असेल त्या राजाची बायको प्रजेच्या लोकांची कोण झाली? हा मित्र. राजपत्नी, गुरु पत्नी. आपले गुरुचे त्या गुरुची पत्नी आपली कोण? माता. गुरु माता विचारली. गुरु माता. गुरु माता म्हणून मान बी आहे ना तिला. गुरु पत्नी. तिसरी माता मित्र पत्नी तथैव. आपण ज्याच्या संग दोस्ताना करतो सतत सतत घरला जाणं येणं, घरला जाणं येणं, त्याला माहिती आहे की आपला दोस्त आहे. आपण नसलो तरी त्या बाईपाशी आपण बोलतो, बाई मला चहा भाभी पाहिजे होता काय, ते दादा येऊस तर मी चहा करतो, जरा आराम करतो, दादा आले आम्हाला पुन्हा गावाला. म्हणजे भाऊ भावासारखं वागतं. मित्र कोण आहे ते काही घेणं नाही, पण त्याच्या बायकोला इतकं बहिणीसारखं माईसारखं, मग ती मायच आहे. ती आपली कोण आहे? तिथं गद्दारी करायची, डोळा उचलून वेगळ्या दृष्टीनं पाहायचं नाही. ती माय आपण लेखू. मित्र पत्नी तथैव. किती झाल्या? 3. आता राहिल्या 2. कांता माता. बायकोची माय. जावायची कोण? आई. आणि सो माताच जन्म देणारी तर आहेच. किती झाल्या ह्या? 5. आता सध्या जन्मजाती माय तिकडे गेली आणि कांता माता घरला आली. ते उलट झाले. माता कांता माता. बायकोची माय आपली माय म्हणले. बायकोचा बाप कोण झाला? आता आलं की नाही? आता नाही कसं म्हणजे याच्यात नाही हो, याच्यात आलं की नाही? पर्याय ना. बाय आपली सासू माय म्हणल्या आणि सासरा सासरे माय बापासारखी आहे. माय बापच आहे. सांगतो तुम्हाला. मग का घरच्या उकांड्या आणि त्याला मग घरचे गुन्हा राहत नाहीत. कसं काय? शास्त्र मला धसकट शास्त्र. आपला टाइम झाला. उद्या बघू. टाइम संपला मला. 8 वाजून गेले. 2 मिनिटं. उद्या बघू. मग सांगा. आता इथं सिद्ध करून देतो तुम्हाला. बायकोची माय आपली माय. बायकोचा बाप आपला. पण आपले सांभाळू. आपले त्याच्याबद्दल मी सांगतो. सास सासऱ्याला सांभाळाव, पण कवा सांभाळावं त्याचा विचार करू. आणि एकंदरीत हे करण्यामध्ये तुमचं पुण्य म्हणायचं नाही, कर्तव्य. हे करण्यामध्ये पुण्य नाही. गंगापूजन केलं, काय नु केलं, तेरवी केली, श्राद्ध केले, पण या कर्त्याला पुण्य लागलंय असं म्हणायचं. पण नाही केल्या बापाचे भागीदारी होणारच. म्हणून हे कर्म आहे, नित्य नैमित्तिक. हे कर्मापैकी कर्म आहे आणि हे करावे लागतात. आपलं कर्तव्य आहे, ते सोडता येत नाहीत महाराज कर्म. हो. आणि कर्म जर सोडले, म्हणून तुकाराम महाराज म्हणे, जाळू नये नाव पावली पार, मागील आधार बघू. अरे बाबा, कर्म सोडू नका. कर्मरूपी नाव आहे. म्हणून तो म्हणले कर्मण्य कर्म एक पश्चेत कर्मणीचे कर्म आहे. त्याच्यामध्ये पुन्हा कृष्ण परमात्मा म्हणले, अर्जुना सांग म्हणले, हो मृत गुरुपुत्र आणला, तो पवाला देखील, तोही मी उघडा कर्मीवर. मेलेलं गुरुचं सांदीपानीचं मुलग मेलेलं कवा 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी समुद्रात बुडालतं, पण या पश्चिम समुद्रात. आणि 20 वर्षापूर्वी मेलेला मुलगा आणून दिला. माणूस आहे का? ते माणूस आहे का? अरे इथं माणूस मेलं आणि योगी आला, त्याचा कपाळ मोक्ष व्हायच्या आधी कोणता योगी येऊ माऊली सारखा त्या अधिकारावरला तर ते त्या मेलेला उठवू शकते. पण ते मळ तरी इथं खायची. इथं तर मळ बी नव्हतं. त्याचं मळ समुद्रात बुडालं, तिकडं नष्ट झालं कवा 15 वर्षापूर्वी. आणि ती माय रडू लागली कृष्ण घरला जाताना. तर देवानं त्या सांदीपानीच्या पत्नीचं नाव आहे सुश्रुषा. त्याचं भागवतात नाही आलं नाव, तरी आम्ही हुडकून आणलं. ते कुठून? उज्जैनहून हुडकून आणले. तुमच्या ग्रंथांना सापडच नाही गेलं तर काय जीव देव का? बकल पुराण हुडकिले, तिचं नावच घोषणा गेलं. तिचं नाव तिथून हुडकून आणावं लागलं मला. हा, ती बिचारी म्हणली, कृष्णा तू गेल्यास मला कसं करमल बागा. आता तुम्ही 2-3 पोरं चालले घरला, आता आम्ही काय निपुत्री काय. पोरग होतं पण लहानपणी गेलो पवायला समुद्राला आणि गेलं. देव म्हणले
एवढी गुरुदक्षिणा द्यावं आणि यांना सुखी आपण यांच्याकडे शिकलो. देवाने इमानदारी सांभाळली आणि कुठं जाऊन यमपुरीला जाऊन म्हणून यमलोक निहितम आहे तुमच्या कशा? मृत्यूने गुरुस्तम हा मृत्यूने गुरु सुतम यमलोक यमलोक निहितम तो आमच्या दिला कवा. मग आता सांगा योग्याला करता येत नाही ते देवाने केलं. योग्याचा योगी आहे कोण? श्रीकृष्ण परमात्मा. त्याला माणूस म्हणता येते का? हा पण कर्मात वागले की नाही? बायका लेकर म्हणलं की ते पित्र घालणं हे करणं ते करणं आपल्यासारखीच वागू लागले की नाही? का आता श्रेष्ठांना नाही वागलं तर कनिष्ठ कसे वागतील? म्हणून वागावं लागलं देवाला. म्हणून देव म्हणले अर्जुनाला, अर्जुना मृत गुरुपुत्र आणला तो पापावाला केला तो हिंदी उघडा कर्मी वरते. म्हणून त्यानं सत्यनारायण केला, पित्र घातले. बरोबर आहे की नाही भाऊ? कुठे यज्ञात कर्मात बायको संग गाठ मांडून बी घागरीनं पाणी धर्माच्या यज्ञात आणलं ना रुक्मिणीनं त्यानं डोसक्यावर घागरी नव्हत्या आणल्या धर्माच्या यज्ञात. लांबले जोड्या जोड्या कितीतरी जोड्या लागणार होत्या त्याला प्यायला गंगाचं पाणी आणायला. त्याच्यात ही एक जोडी घातली कोणती? कृष्णाची आणि ती रुक्मिणी. त्याचा पदरला पदर बांधून दोघ जण नवरा बायको घागरी आणायला गेले आपल्यासारखं. मग कर्मात वागला का नाही देव? याचा अर्थ कर्म सोडता येत. कर्मात वागावं लागतं. त्याचं कारण आहे कर्मात नाही वागल्यावर येणारं पाप येत नाही. होणारं पाप त्या पापाचं निवारण होते. म्हणून बद्धानं तर वागावं पण मुक्ताने वागावं. मुक्तानं का वागावं? बद्धाला शिकविण्यासाठी. बद्धाला शिकविण्यासाठी. एकंदरीत आपण कसा इथंच ठेवू उद्याचा बघू. पण मायबापाला पोचते ह्याला बायकोच्या गणगोताला आणि मायबापाला हाकलून देते. असं कोणाला म्हणायचंय? तुकोबा राहिला. मग मायबापाला हाकलून देणारे आणि मायबाप सासू सासऱ्याला पोचणारे पामर का विषयी का जिज्ञासू का ज्ञानी? पामर. आपला नवर कशात लागतो? मग पामरात लागतो. उद्या बघून घेऊ. आता डिके साहेब